वीरांना, हुतात्म्यांना, संत महात्म्यांना, विचारवंतांना, समाजसेवकांना मी स्मरण करून वंदन करतो. माझ्या समोर उपस्थित असलेले करुणावती नगरीचे थोरले धाकटे पितृस्वरूप मातृस्वरूप बांधव भगिनींनो, मातृशक्तींनो पितृशक्तींनो, माझे सन्मानित पत्रकार बांधवांनो, मनोगत आपण थोड्या वेळेपूर्वीच ऐकलं. असे जमियतुल उलमा हिंद मौलाना जाकीर साहेब आपल्या सोबतच उपस्थित असलेले आले. तर दुसरीकडे बौद्ध धर्माचे माझे बांधव इथे दिसत आहेत. त्याचप्रमाणे हिंदू बांधव आणि जैन बांधव पण सर्व भाव घेऊन इथे एकत्रित आहेत. म्हणजे खरं म्हटलं तर सर्व धर्म समभाव हे शिकवण्याची गरज नाही, आपण ह्याला तर स्वतः आचरणमध्ये आणत असतो आणि हाच आचरण म्हणजे धर्म म्हटला जातो. जाती सूचक व्यवस्था आणि जातीय आधारित जी विचारधारा आहे ते आपले सोयीप्रमाणे आपले गुणाप्रमाणे आपण त्या जातीचा निर्माण केलेला आहे. जे जे गुण आपल्यामध्ये आहेत त्याप्रमाणे जाती असते. पण याचा या जातींचा धर्माशी काही घेणं नसतं. धर्म नेमकं काय तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची आदर्श आचारसंहिता म्हटल्या जातं. नेमकं जगावं कसं, जीवन कसं जगावं, जीवनाला सार्थक कसं करावं आणि सार्थक करत असताना त्यामधून आपला व्यक्तित्व कसं निर्माण करावं, त्या व्यक्तित्वाचं अस्तित्व कसं असावं हे सांगणारी शक्ती म्हणजे धर्म आहे. ही सांगणारी शक्ती म्हणजे धर्म आहे. पण या धर्माला एक अडचण आहे. जर धर्माला एखादा सुंदर शरीरासारखं बघितलं आणि त्याच्यामध्ये जर आत्मा नाही, संत कबीर, तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक साहेब आणि शेवटचे नबी मोहम्मद हजरत पैगंबर साहेब जन्माला येतात. हे जन्माला येतात. राहिला प्रश्न दुष्काळाचा आणि दुष्काळावर मात करण्याचा. आणि दुष्काळावर मात करत असताना त्या दुष्काळामध्ये अध्यात्माची भूमिका आणि त्या अध्यात्माच्या बरोबर त्या भूमिकेतून स्वच्छता आणि पर्यावरण संरचना कशी व्हायला पाहिजे. खरं बघितलं तर जीवन जगायचं असेल तर खूप सोपं आहे. पण नेमकं आपल्याला कसं जीवन जगायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे आणि आपल्याला ठरवायचं आहे. सोपं जीवन जगायचं आहे की जीवनाला कठीण करायचं आहे. जीवनाला कठीण करायचं आहे. अन्न जल दारिद्र्यता ही असंख्य वर्षाची त्रासदी आहे. प्रत्येक युगामध्ये आपण ओलीत दुष्काळ पाहतो आणि सुका दुष्काळ पाहतो. अन्न जल दारिद्र्यता ही असंख्य वर्षाची त्रासदी आहे. प्रत्येक युगामध्ये समाजाने अन्न जल वर नियोजन करून अन्न जलाचा नियोजन करून जनसंख्याच्या आधारावर दारिद्र्यतेवर मात केलेली आहे आणि त्यातून सतयुग निर्माण केलेला आहे. पण एवढं लक्षात ठेवायला पाहिजे, ज्या युगामध्ये जनसंख्याच्या आधारावर अन्न आणि जलाचं नियोजन होत नाही, अन्न आणि पाण्याचं नियोजन होत नाही, तो युग म्हणजे कलियुग म्हटला जातो. आणि ज्या युगामध्ये जनसंख्याच्या आधारावर पाण्याचा आणि अन्नाचं नियोजन केलं जातो, व्यवस्थित रीतीने नियोजन केलं जातं, तो सतयुग म्हटला जातो. आता या कलियुगामध्ये सतयुग जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला काही विचार करणं खूप गरजेचे आहे. कारण म्हटले असं जातो की सद्विचारांची सेवा ही खरी भगवंताची सेवा असते. सद्विचारांची सेवा ही खरी भगवंताची सेवा असते.
जर भगवंताची सेवा करायची असेल तर आपल्यामधले जे सद्विचार आहेत त्याला आचरण मध्ये आणावं लागतं. तर सद्विचार आचरण मध्ये आले की ते धर्म बनतात आणि आचरण रूपी धर्म जे प्रकटीकरण आहे ते कर्म मध्ये होतो आणि ते कर्म कशासाठी उपयोगाला येतो? राष्ट्रासाठी, समाजासाठी, माणुसकीसाठी आणि माणसासाठी आणि परिवारासाठी. म्हणजे नेमकं कर्म हा किती महत्वाचा आहे. पण कर्म युगातली व्यवस्था, युगातली प्रवृत्ती आणि युगातली मानसिकता बघून करावं लागतं. युगातली व्यवस्था, युगातली प्रवृत्ती, युगातली मानसिकता पाहून आपण जर अनुकूल कर्म केले तर तो सत्कर्म बनतो आणि तोच सत्कर्म समाजाला सुरक्षित ठेवतो, समाजाला संरक्षित ठेवतो, परिवाराला स्थायित्व देतो आणि राष्ट्राला विकसित करतो. म्हणून सध्याच्या काळामध्ये सत्कर्म कसं करावं आणि सत्कर्म करत असताना आज आपण विषय घेतलेला आहे पर्यावरणाचा, जलसंधारणाचा, स्वच्छतेचा. प्रश्न असा आहे की हे विषयांचं निर्माणच कुठून झालं की आज आपल्याला स्वच्छता हा विषयावर आपल्याला प्रश्न आणि उत्तर हे शोधावं लागून राहिले. आज पर्यावरणावर आपल्याला बोलावं लागून राहिले. ह्याचा प्रश्नच कुठून उद्भव झालेला, ह्या मूळ प्रश्न आलेला आहे. बंधूंनो, जीवन खूप सोपं आहे. मी आपल्याला परत सांगतो, जीवन खूप सोपं आहे, पण त्याला जगण्याची एक पद्धत असायला पाहिजे. जीवन जगण्याची जर पद्धत आपली संघर्षाच्या वृत्तीने निर्माण होत असेल आणि त्याला संस्काराची जोड असेल तर जीवन म्हणजे सहज होऊन जातं, सरळ होतो, विनम्र होतो, अहंकारविहीन होतो, पावित्र्यता जपल्या जाते आणि चारित्र्य निर्माण होतो. पण आज आपण हे सगळं विषय अध्यात्माच्या नावाने घेऊन बसलो. अध्यात्माच्या नावाने आपण घेत असताना काही प्रश्न माझ्या मनात पण येतात. माणसाच्या मानसिकतेवर, माणसाच्या मनोवृत्तीवर, माणसाच्या मनोवृत्तीवर, माणसाची वृत्तीवर पर्यावरणाचा केवढा मोठा प्रभाव पडतो. हे छोटंच उदाहरण मी आपल्याला त्याच्यावर देतो. स्वातंत्र्य मिळवण्याच्या पूर्वी जेव्हा अंग्रेज आपल्या देशावर राज करत होते त्या काळामध्ये एका ब्रिगेडियरची पदस्थापना एका छावणीमध्ये झाली, एका छावणीत झाली. ते ब्रिगेडियरला आढळून आलं की जे छावणीचे जे सैन्य आहे त्यांचा जे व्यवहार आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, त्यांच्या मध्ये आपसातला जे समन्वय आहे ते कुठेतरी गडबडलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं, एकमेकांशी भांडण होणं, एकमेकांचा तिरस्कार करणं, एकमेकांचा अपमान करणं, राग येणं, क्रोध येणं, मत्सर वाढणं, वासनाधीन वाढणं. ब्रिगेडियर एक दिवस हेच सगळं विचार घेऊन आणि फिरायला निघाले. फिरत 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 ते फार लांब निघून गेले आणि एक नदीच्या काठाला पोचले. नदीच्या काठावर पोचलोय आणि तिथे बघितलं की तिथं मोठी वनराई आहे. तिथे मोठी वनराई होती. काही वेळेस शांत चित्ताने आपण तिथे बसायला पाहिजे म्हणून ते वनराईमध्ये जाऊन ते ब्रिगेडियर बसले आणि जसे ते वनराईमध्ये जाऊन बसले तसंच त्यांचं चित्त शांत व्हायला सुरुवात झाली. आणि काही वेळानंतर त्यांनी बघितलं, काही वेळानंतर त्यांनी पाहिलं की जे प्रश्न त्यांना बैचेन करत होते, त्रास देत होते,
ज्या प्रश्नांमुळे त्यांना कुठेतरी त्रास होत होता ते सर्व प्रश्न निवडलेले होते, कारण चित्त एकदम शांत होता, आनंदित होता. आपण बघा, जेवढे पण तीर्थक्षेत्र बघितले तर ते पवित्र नदीच्या काठावर असतात. त्याचं कारण काय? निसर्गाच्या सानिध्यात गेल्याबरोबर मन शांती लाभते, हा नैसर्गिक सिद्धांत आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेलं की मन शांती लाभते. निसर्गाच्या सानिध्यात गेलं की स्वतः एकाग्रता वाढते. निसर्गाच्या सानिध्यात गेलं की चिंतन स्वतःहून सुरू होतो, आपोआप चिंतन सुरू होतो. म्हणजे निसर्गाचा प्रभाव माणसाच्या मनोवृत्तीवर आणि प्रवृत्तीवर किती मोठा प्रभाव टाकत असतो, किती मोठा प्रभाव टाकत असतो ह्याचा विचार करा. किती थकलेलं असलं आणि संध्याकाळी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन बसलं आणि तिथं काही चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळत असेल तर आपले सगळे तणाव निवळून जातात, सगळे तणाव निवळतात, सगळे तणाव संपून जातात. आपण शेवटी आपल्या जीवनामध्ये निसर्ग, संगीत हे सर्व गोष्टीला आपण आनंदाशी का निगडीत केलेलं आहे? आज विश्वामध्ये बाजारवादाच्या या युगामध्ये माणूस सगळ्यात जास्त धाव जर कुठे घेत असेल, सुट्टी लागली तर तो निसर्गाकडे पळतो, निसर्गाच्या शरणात जातो, निसर्गाची शरणागती पत्करतो. त्याचं कारण काय? कारण निसर्गाशी माणसाचं नैसर्गिक नातं आहे. निसर्गाशी माणसाचं नैसर्गिक नातं आहे आणि त्या नैसर्गिक नात्याने नैसर्गिक गुण निर्माण होतात. त्या नैसर्गिक गुणांमुळे सात्विकता निर्माण होते, त्या सात्विकतेमुळे पवित्रता निर्माण होतो, त्याने चित्त शांत होतो. चित्त शांत झालं की आपण आनंदित होतो आणि आपण आनंदित झालो की जीवन आपलं सोपं आणि सहज आणि सरळ होऊन जातं. तर ते ब्रिगेडियर त्या निसर्गाच्या बाहेर पडले आणि आल्याबरोबर त्यांनी सगळ्यात पहिला निर्णय घेतला. सगळ्यात पहिला निर्णय हे घेतलं की आपण जे आहे, जेवढे छावणी आहे त्या छावणीमध्ये आपण झाडं लावायला सुरुवात करू. आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज जगामध्ये आपल्याला जे ताकद मिळते, आज आपल्याला जी शक्ती मिळते ते कार्बन क्रेडिट मुळे मिळते. हे सर्व आपल्याकडे विदित आहे. आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव आपल्या वायुमानवर एवढा पडलेला आहे की आज जी दुष्काळी परिस्थिती आपण बघतोय, ओली दुष्काळ, सुका दुष्काळ, हे सर्व जे दुष्काळाचं कारण काय आहे, ह्याचं कारण कसं आहे की जे आज आपण वन्य प्राणी संपवले, वन्यजीव संपवले, वन्य संपवले, आपले स्वतःच्या भौतिक सुखासाठी, स्वतःला जगण्यासाठी आपण जे इतरांच्या हक्काचा, अधिकाराचं आपण जे आहे काढून घेतलेला आहे, त्याचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागतो. काही दिवसापूर्वी मला एक पत्रकार बांधवांनी, बाहेरचे पत्रकार होते, विदेशातले ते पत्रकार असताना त्यांनी मला एक फार खोचक प्रश्न विचारला. कारण तुम्ही भारतीय लोक म्हणता की आत्मा अजय आहे, अमर आहे, अखंड आहे, ह्याचा विनाश होत नाही. पर्यावरणाशी रिलेटेड मी सांगतोय आपल्याला, पर्यावरणाशी निगडीत आपल्याला सांगतो, पर्यावरणाचं महत्व आहे. तुम्ही भारतीय लोक म्हणता की आत्मा अजय आहे, अमर आहे, अखंड आहे, याचा विनाश होत नाही, आत्मा अविनाशी आहे. पण काही वर्षापूर्वी, एक 65 वर्षापूर्वी तर तुम्ही काही कोटी होता, आज तर तुम्ही 125 कोटी झालाय. मग हे काय आत्मा तुम्ही रेडीमेड खरीदून आणणार का? मी त्यांना म्हटलं तसं नाही, तसं नाही आहे. आत्मा अजय आहे, अमर आहे, अखंड आहे, हे सत्य आहे, त्याचा मी पुरावा आपल्याला देतो. पण प्रश्न असा आहे की माणसाने आपल्याला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या भौतिक सुखा, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी पर्यावरणाचा निसर्गाचा हास केलेला आहे, निसर्गाला ज्या पद्धतीने नुकसान, ज्या पद्धतीने हानी पोहोचवलेली आहे, ज्या पद्धतीचं निसर्गाला संपवण्याचं कार्य केलेलं आहे, त्याचा परिणाम असं झाला की वन संपले, नैसर्गिकता संपली, वनस्पती संपले, जीव संपले, जंतू संपले. पण काय झालं की नेमकं काही जीव आणि काही जंतू, जे काही जीव आणि जंतू होते ते पण समूळ रूपाने संपले. म्हणजे मूळ त्यांच्या जाती आणि त्यांची जी संपूर्ण जी प्रकृती होती ती संपूर्ण संपून गेलेली आहे. म्हणजे त्यांची संपूर्ण जी जाती जमाती किंवा जे संपूर्ण योनी आहेत तीच संपून गेलेली आहे. तर त्याचा परिणाम असं झाला की जे संपत नव्हते तर जी आत्मा, म्हणण्याचा अर्थ असं की जर लांडग्याला आपण मारलं, लांडग्याला जर जिवंत राहण्याचं जागा नाही राहिली, लांडग्याच्या क्षेत्रामध्ये आपण आपला अधिकार जमवलं, आपण कोल्ह्याच्या क्षेत्रामध्ये आपलं अधिकार जमवलं, गिधाडांच्या क्षेत्रामध्ये आपलं जे आहे वायवी तरंग आपण जे आहे पाठवून दिले, तर शेवटी गिधाडांची पण तर आत्मा असते ना, लांडग्याची पण तर आत्मा असते ना, कोल्ह्यांची पण तर आत्मा असते ना. माणूस तर तेवढंच आहे, जे माणसांची आत्मा होती जेवढे कोटीची आहे तेवढंच आहे. पण माणसांनी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी हे जे जीव मारलेले आहेत त्यांची आत्मा हे माणसाच्या रूपात यायला लागलेली आहे. म्हणून आजकालचा माणूस लांडगा कोल्हा जास्त दिसायला लागला. म्हणून हे जे पशुची वृत्ती माणसांमध्ये जे निर्माण झालेली आहे आणि त्यातून जे व्यभिचार निर्माण होतोय, अनाचार निर्माण होतोय. आज 4-4 वर्षाच्या चिमुकलींवर अत्याचार होतो, 5 वर्षाच्या चिमुकलींवर अत्याचार होतो. एकीकडे आपण गंगाला आई म्हणून संबोधतो, या काळी मातीला आपण आई म्हणतो, आपण जिजा माताला आपला स्वाभिमान म्हणून बघतोय, अहिल्या माताला संस्कार म्हणून बघतोय, माता सावित्रीबाई फुलेंना आपण आपला आदर्श म्हणून बघतोय. पण एकीकडे ज्यांनी माणसाला जन्म दिला नाही तर त्याला माणुसकीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, त्याला अस्तित्ववान बनवलं, त्याच मातेच्या गर्भातून दुसरी माता पण आपण संपवायचा कार्य करतोय. हा पण पर्यावरणाचा एक मोठा भाग आहे, याला आपण असंतुलित करायचा प्रयत्न करतोय. म्हणून पर्यावरणाचं महत्व काय आहे? आपल्याला जर माणसाला माणसं म्हणून राहायचं असेल, माणुसकी म्हणून जगायचं असेल, समाजातला व्यभिचार संपवायचा असेल, समाजातला अनाचार संपवायचा असेल, चारित्रिक पतन थांबवायचं असेल, स्वाभिमान उंचवायचं असेल आणि पावित्रता समाजातली, राष्ट्राची, माणसाची, माणुसकीची, परिवाराची जिवंत ठेवायची असेल तर निसर्गाचा खेळ थांबवायला पाहिजे, निसर्गाशी खेळायला थांबवायला पाहिजे, खेळणं थांबून प्रेम करणं शिकायला पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाशी प्रेम करतो तर तेव्हा ऋषिकेश मध्ये स्वयं भगवान शिव येतात आणि त्याचप्रमाणे काशीमध्ये जे आहे काशी विश्वनाथाचं दर्शन होतो. एवढं गंगाचा पावित्र, यमुनाचा पावित्र, नर्मदाचा पावित्र, काबेचे जलचा पावित्र तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पवित्र स्थानावर, प्रत्येक पवित्र स्थानावर कुठे ना कुठे बोधी वृक्षाच्या खाली तथागत गौतम बुद्ध विपश्यनाला घेऊन येतात आणि मानवीय संवेदनेला अध्यात्माच्या माध्यमातून कसं जिवंत ठेवायचं आणि त्याचं आचरण करत असताना अहिंसा तत्वाचा सिद्धांत कसं द्यायचा हे बोधी वृक्षाच्या खाली बसून पर्यावरणाचा तो बोधी वृक्ष हा तथागत गौतम बुद्धाला विपश्यनेची साधना देतो. आणि ज्या पद्धतीने 16वे सुरेमध्ये, कुराणच्या 16वे सुरेमध्ये ज्या पद्धतीने हजरत मुसा सांगतात आहे की जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल, जर तुम्हाला जन्नत मध्ये जायचं असेल तर मछली की आंख को छेदना पड़ता है. मछली की आंख का छेदने का अर्थ असं असतो की लक्ष आहे, म्हणजे जर तळ साठलेला असतो तिथे पूर्ण पाणी जे आहे, पाण्याचा तळ जे आहे त्याच्या खाली जाऊन आणि ते मत्स्य तिथे सापडतो. त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला जन्नत शोधायची असेल तर तुम्हाला पावित्र जपणं गरजेचं आहे आणि ते पावित्र जपण्यासाठी धर्माचा सिद्धांत हे लक्षपूर्ण पद्धतीने पाक
साफ होकर जीना चाहिए। पाक साफ होकर जीना चाहिए। पाक साफ का अर्थ होता है ईमान पे जीना, और जो ईमान पर जीता है वो मुसलमान होता है। जो ईमान पर जीता है वो मुसलमान होता है। तिकडे 24 तीर्थंकर सांगतात की 72 48 आणि 4 सूक्त 52 अध्याय प्रतिक्रमण जे यंत्र आहे, प्रतिक्रमण जे यंत्र आहे आणि जे सामायिक आहे, त्या सामायिक पासून पवित्रता तयार होते। इकडे हजरत मोहम्मद हजरत पैगंबर साहेब सांगतात की पवित्रता के सिवा कुछ भी नहीं, यानी पवित्रता के सिवा कुछ भी नहीं। गुरु नानक साहब सांगतात हालीस, हालीस म्हणजे पवित्रता। भगवान महावीर स्वामी सांगतात पवित्रता, आणि भगवान कृष्ण सांगतात कर्माची पवित्रता। म्हणजे शेवटी पवित्रतेचं महत्व आहे। आणि हा पवित्रता कशापासून निर्माण होतं तर संवेदनापासून। पवित्रता निर्माण करणारी जी प्रक्रिया आहे ती अध्यात्म आहे। अध्यात्म म्हणजे काय तर तो ज्ञान आपली संपूर्ण अज्ञानता दूर करून आपल्या जिज्ञासाला तर्क देत असताना आपल्याला सैद्धांतिक पुष्टी करून संतुष्टी प्रदान करतो, आणि त्या संतुष्टीतून आपला चरित्र निर्माण होतो। त्याला अध्यात्म म्हटलं जातं। म्हणजे अज्ञानता दूर करून, अज्ञानता संपून जे तर्क असतात जीवनातले, त्या तर्कला आपल्या सैद्धांतिक पुष्टी, जिज्ञासाला तर्काची जोड लागते, तर्काला सिद्धांताची जोड लागते, आणि सिद्धांताला संपूर्णताची जोड लागते। ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे अध्यात्म म्हटलं जातं। त्याचं आचरण म्हणजे धर्म म्हटलं जातं, आणि त्याचं आचरण म्हणजे धर्म म्हटलं जातं। आणि त्या धर्माला ज्या धर्माला नीती मूल्याच्या रूपामध्ये ओळखल्या जातं त्याला समाज म्हटलं जातं। त्याच्यामध्ये माणूस राहतो, आणि माणसाची ओळख हे पवित्रतेमुळे होतं, कारण हीच पवित्रता त्याचं चारित्र्य निर्माण करते। आणि ह्या चारित्र्य निर्माण करण्यासाठी आपल्याला गिधाड आणि कोल्हे आणि लांडग्यांची आत्म्याला माणसांच्या रूपात येऊ द्यायचं नाही। म्हणून पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे। जिथे जगामध्ये 40 कोटी लोकांना प्यायला पाणी नाही, येणाऱ्या 40 वर्षामध्ये 400 कोटी लोकांना प्यायला पाणी राहणार नाही। भारत राष्ट्रासारखे संपूर्ण 4 राष्ट्रांमध्ये जे आहेत, 4 राष्ट्रांमध्ये पूर्ण पाणी संपून जाणार आहे। म्हणून पाणीचं महत्व इतकं आहे की हे पाणी आहे की जिथे मुसलमान वजू करतात, हिंदू अर्ध करतात, पक्षी तिथं आंघोळ करतात केली, आणि जे माझ्याकडे येणारे लोक आहेत त्यांना फक्त मी अनुग्रह केलं, मी फक्त प्रार्थना केली की आपण झाडाला पाणी टाका। आणि तुम्हाला हे समजून घ्या की आपल्या गुरुचे पाद्याला आपण पाणी टाकतोय। मिठाई देण्याच्या ऐवजी, पेढे देण्याच्या ऐवजी प्रसादाच्या रूपामध्ये जे आहे देववृक्ष देण्याचं कार्य सुरू केलं। देववृक्ष देण्याचं कार्य सुरू केलं तर प्रसादाच्या रूपामध्ये जेव्हा देववृक्ष दिल्या जातात, आणि आदर्शाने आपल्या महापुरुषांच्या रूपामध्ये जेव्हा देववृक्ष दिल्या जातात, जर तुम्ही खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानता, जर तुम्ही खरोखर महात्मा ज्योतिबा फुलेला मानता, जर खरोखरच तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावाने जगता, जर खरोखरच तुम्ही लोकमान्य टिळकाला स्मरण करता, जर खरोखरच तुमची छाती जर शहीद भगतसिंगचे स्मरण करून जर फुगून येत असेल, सुभाषचंद्र बोसचा जर तुम्हाला जरा पण लक्षात असेल, महात्मा गांधीची अहिंसाचा तत्व जर तुमच्या विचारात असेल, तर तुम्ही फक्त एक काम करा, येत नसेल तर किमान तरी आपल्या पूर्वजांच्या नावाने लावा, पण एक झाड जर तुम्ही श्रद्धेने लावलं तर एक झाड किमान तरी एक पिढीला संरक्षित करण्याचं कार्य करतो। कारण एक झाडामध्ये किती पक्षींचा घरटा असतो, किती जातीचे पक्षी घरटा करतात, आणि किती आनंदाने राहतात, सकाळी जातात संध्याकाळी येतात। म्हणजे एक झाड म्हणजे एका पद्धतीची, एक सृष्टीची, प्रकृतीच्या नियमाची एक कॉलनी आहे, एक वस्ती आहे। म्हणून आपण जीव जंतू आणि एक झाडाच्या माध्यमातून एक संपूर्ण जे आहे एक कॉलनी, एक वसाहताला जिवंत ठेवतो आहे। म्हणून आपल्याला एक झाड जरी लावलं तर एक खूप उत्कृष्ट कार्य होऊ शकतो। एक महापर्यावरण यज्ञ आम्ही सुरू केलं। आतापर्यंत यज्ञाच्या नावाने झाडं कापल्या जातात,
आता आम्ही यज्ञाच्या नावाने यज्ञाच्या माध्यमातून झाडं देऊ आणि असा प्रयत्न करून सामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यानंतर जर मी 21 लाख झाडं लावू शकतो तर तुमच्यामध्ये पण तीच आत्मा आहे, तुमच्यामध्ये पण तीच गुण आहे, तुमच्यामध्ये पण तीच शक्ती आहे जी माझ्यामध्ये आहे. फक्त पर्यावरणाबद्दल संवेदना निर्माण करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे समाजातली आजची वृत्ती आहे त्याला ह्या पर्यावरणाला जर आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून प्रगत बनवायचं असेल, जर संरक्षित करायचं असेल, संवर्धित करायचं असेल, तर आज जे आज समाजाची सगळ्यात मोठी वृत्ती आहे म्हणजे काय, आज थोरल्याची अपेक्षा असते की धाकट्याने आपले कर्तव्य करायला पाहिजे आणि धाकट्याची अपेक्षा असते की थोरल्याने आपले उत्तरदायित्व पूर्ण करायला पाहिजे. थोरले आपले उत्तरदायित्व पूर्ण करत नाही, धाकटे आपले कर्तव्य पूर्ण करत नाही आणि त्याचा परिणाम हे पर्यावरणाचा हास होतो. आणि पर्यावरणाचा हास झालं, झाडं नसले, वनराई नसली, पाणी जर वाहत नसला, जर पाण्याचं जर नियोजन व्यवस्थित, अन्न जल, मी पहिलंच म्हटलं जलाचं नियोजन नाही झालं तर सर्वत्र ओढ धूळचं साम्राज्य राहणार. आणि धूळ आणि धूळचं साम्राज्य जर राहणार तर मग स्वच्छतेचा प्रश्न येतो. जिथे आज आपले भौतिकवादाच्या युगामध्ये बाजारवादाला प्रभावित होऊन आपल्या बुद्धीवर ज्या पद्धतीची धूळ चढलेली आहे, तर नाते संबंध अशा परिस्थितीमध्ये झालेले आहेत. नाते संबंधाची परिस्थिती अशी झाली आहे की एका गावामध्ये नदी वाहत होती, वाहता ती नदी आटली. एका गावामध्ये नदी वाहत होती, वाहता ती नदी आटली. काही दिवसानंतर काही समाजसेवी ते नदीला जिवंत करण्यासाठी त्या गावामध्ये आले. आणि गावकऱ्यांना प्रश्न विचारला, तुमच्या गावामध्ये नदी आहे का? गावकऱ्यांनी उत्तर दिलं, हो नदी आहे. विचारणाऱ्यांनी हे प्रश्न नाही विचारलं त्याच्यात पाणी आहे का, आणि उत्तर देणाऱ्यांनी हे नाही सांगितलं की त्याच्यात पाणी आहे का. आज नाते संबंधावर पण जे धूळ चढलेली आहे, ज्या पद्धतीचं आज तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये जाऊन बघा, ज्या पद्धतीचे आज जे आहे, आज फारकतीचे डायव्होर्सचे, ज्या पद्धतीचे सेपरेशनचे, आज ज्या पद्धतीचे कुटुंब तुटायला लागलेले आहेत, माणसं तुटायला लागलेली आहेत, त्यातून माणुसकी संपायला लागलेली आहे आणि व्यभिचार निर्माण व्हायला लागलेला आहे. ही पण मोठी अस्वच्छता आपल्या मन मस्तिष्कामध्ये चाललेली आहे. म्हणायला आपल्या घरामध्ये आई असते, बहीण असते, मुलगी असते, घरामध्ये म्हणायला वडील असतात, भाऊ असतात, पण ज्या पद्धतीने नदीमध्ये पाणी नाही, त्याचप्रमाणे आपल्या हृदयामध्ये माधुर्याचा पाझर नाही, गोडवा नाही. आणि त्यामुळे नाते संबंध सगळं असून सुद्धा आजचा माणूस पैसे खर्च करून शांती शोधायचा प्रयत्न करतोय. ही शांती निसर्गामध्ये आहे, ही शांती स्वच्छतामध्ये आहे, ही शांती अध्यात्मामध्ये आहे, ही शांती धर्मामध्ये आहे, ही शांती आपल्या आईच्या रूपामध्ये आहे, ही शांती आपल्या बहिणीच्या रूपामध्ये आहे, ही शांती आपल्या बायकोच्या रूपामध्ये आहे, ही शांती आपल्या मुलीच्या रूपामध्ये आहे, ही शांती समाजाच्या रूपामध्ये आहे, ही शांती राष्ट्राच्या रूपामध्ये आहे, ही शांती माणुसकीच्या रूपामध्ये आहे. पण नव्हे बाजारवादाच्या युगामध्ये पैसे खर्च करण्यासाठी बौद्धिक शांतीसाठी एक शिबिर पाहिजे, आत्मशांतीसाठी शिबिर पाहिजे, शारीरिक शांतीसाठी वेगळं शिबिर पाहिजे. किती आपण स्वतःला वाटणार आहे. आज स्वतःला वाटता आपण असं केलेलं आहे की आपण आपले अधिकार आणि आपल्या कर्तव्याच्या मधला सिद्धांतच विसरलेला आहोत. आणि म्हणून अस्वच्छतेने आणि घाण जी आहे, अस्वच्छता आणि घाण ही वाढत चाललेली आहे. स्वच्छता जर करायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला एकच लक्ष घालायला पाहिजे. आणि एकच उदाहरण देऊन मी आपल्याला सांगतो की अध्यात्माचं उदाहरण मी आपल्याला सांगतो की नेमकं एखाद्या परिवाराचा आपला सदस्य असेल, आपल्या घरातला एखादा सदस्य असेल आणि तो जर मरण पावला तर आपण कुठल्या पदावर आहोत, आपण कुठल्या परिस्थितीवर आहोत, आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपली काय ताकद आहे, आपण कोण आहोत ह्याचा भान, आपण कसले कपडे घातलेले आहेत, आपण किती छान नेटकं तयार झालेलो ह्याचा विचार न करता ते मेलेले प्रेताच्या वर आपले सगळे भावना ओसारून टाकतो.
तो प्रेत मेलेला आहे, त्याच्यामध्ये प्राण नाही, पण आपल्या सगळ्या भावना आपण त्याच्यावर का ओसारून टाकतो? कारण तो आपला स्वतःचा आहे, आमचा आहे. हीच भावना आपल्याला राष्ट्राबद्दल का येत नाही? हीच भावना आपल्याला समाजाबद्दल का येत नाही? हीच भावना आपल्याला माणुसकीबद्दल का येत नाही? एक मेलेले प्रेताबद्दल ज्याला तुम्ही आपला समजता त्याच्यावर सर्व भावना ओसारून टाकता, आपलं सगळं काही विसरून जाता. तुम्ही काय घातलेलं आहे, तुम्ही किती छान तयार झालेलं आहे, तुम्ही किती स्वच्छ आहेत, तुम्ही किती पदावर आहेत, संपत्तीवर आहे, हे सगळं तुम्ही विसरून जाता. पण तुम्ही ते मृत पडलेले देहाकडे पूर्ण एकाग्रचित होऊन जाता. जर थोडं एकाग्रचित, जसं घरामध्ये स्वच्छता करताना हीच परिस्थिती आपण आपलं जेव्हा घर स्वच्छ करतो, तर घर स्वच्छ करताना, नेटकं करताना हे माझं घर आहे म्हणून स्वच्छ करतो. हे जर समाज माझा आहे हे जर विचार केला तर निश्चितपणे स्वच्छताचा पण प्रश्न उरणार नाही, स्वच्छतेचा प्रश्न उरणार नाही. म्हणून बंधूंनो, कुठल्याही आव्हानाला उत्तर द्यायचं असेल, मग ते स्वच्छताचा प्रश्न असेल, पर्यावरणाचा प्रश्न असेल, आज दुष्काळाचा प्रश्न असेल, माणुसकीचा प्रश्न असेल, व्यभिचाराचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, अनाचाराचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल, प्रत्येक आव्हानाला जर तुम्ही स्वतःला ज्या मृत पडलेल्या व्यक्तीबद्दल जशी भावना तुम्ही ओसारून टाकता, जोडून टाकता, तशी संवेदना तुम्ही निर्माण करता, तशी जर याच विषयांवर जर तुम्ही आपली संवेदना निर्माण केली तर देश बदलता वेळ लागणार नाही, समाज बदलता वेळ लागणार नाही, माणुसकी बदलता वेळ लागणार नाही. हेच सर्व संत सांगतात की फक्त कुठल्याही अवस्थेमध्ये जा, कुठल्याही स्थितीमध्ये जा, कुठल्याही रूपात जा, पण सेवेचा भाव ठेव. सुद्धा तुमचा आदर्श म्हणून ओळख करून घेणार. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.